करायची ती. आता बघू कशी होती तुम्हाला. आणि आम्हाला डिप्रेशन नाही म्हणायत, डिप्रेशन नुसतं थांबे म्हणायत. आणि ते डिप्रेशन आहे ना ते मम्माला म्हणायत. आता तर आपण निवडायला स्टार्ट करू. आणि तुमचं जेवण झालं का दाखवते मी. हे बघा. कशाची भाजी होती ती? तांदूळाची. तांदूळची होय. मी नाही दिसत दीदी. मग मी सांगते. नाही इथे अलीकडे पुढे येतो पुढे. आणि मी सगळ्यांना हेल्प करते. आता मी त्यात ठेवा ती निवडून, त्यात नको टाकू. ही मेथीची भाजी बघा, हे बघा ताजी ताजी मेथीची भाजी. खूप महाग आहे बघा भाजी. किती दिवसांनी आणली, भेटली. कोणाला भेटली भाजी? कोणी आणली भाजी? बाबा. सांग ना मग तिथं, इथं बोल ना. बाबाने आणली. हे बघ ही भाजी अशी निवडायची, असं धरायचं हातात खाली नाही. आणि इकडे मोबाईल कडे बघत, इकडे बघ इकडे बघ. ही तांदूळची भाजी आहे बघा. ह्या काही अशी तोडायची, अशी तोडायची. हे पानं अशी घ्यायची, असं हातात धरून बोल. आहे बया ती बघू इकडे ठेवते का? आणि त्यात जाईन तांदूळची भाजी मेथीच्या भाजीत. इकडे ठेव बघूला. हा दिदी निवड तुझं तू. चल हातात भाजी घ्यायची आणि इकडे बोलत बोलत निवडायच्या. बघा मी मदत करते आईला. बघा मी आईला मदत करते. कशी तोडती भाजी? मी आता सांगितली कशी तोडायची. हे बघ हे बघ हे बघ. मी आता दाखवले तुला. हे बघ हे नाही, हे बघ असं धरायचं. इकडे बघ इकडे बघ. हे बघ हे बघ इकडे बघ दीदी. हे बघ हे तोडायचं. हे की अशी. इकडे लक्ष देते का? केस माग सार. हे बघ हे बघ असं करायचं. हो आणि मग असं शेंडा तोडून घ्यायचं असं. नीट तोड, नाहीतर काड्यात घेतील आणि पाला टाकून देशील. एवढं काड्या खायचे का आम्ही? आम्ही काय बकरी विकरी आहे? बघा ती भाजी कशी निवडती. नीट निवडती नीट. नीट निवडणं दीदी. जाऊ दे बाबा, दीदी काय काम करते. दीदी तू बोलत राहा नुसतं त्यांच्या संग. दीदी इथं बोल. पण निवडती तर बोल ना मग त्यांच्या संग. आता हे बघा वकीलला ना मी हे सोडते. बघ हे दोन. आम्ही बकरी आहे? बघा आम्हाला काय म्हणते, बकरी आहे म्हणते. दुसरं बोल काय. बघा हो निवडले. हा बोल दुसरं बोल बाळा. आता मी काय बोलणार. ती नाही त्यात मिक्स करायची बाळा. ही भाजी वेगळी ती भाजी वेगळी आहे. ती तांदूळची भाजी आहे, ही मेथीची भाजी आहे. नाही मेथीची नाही तुला निवडाय, तांदूळ निवडतो. तांदूळ मेथीची पानं बघावं लागतात, खराब बिराब असतात. तांदूळची चांगली भाजी आहे म्हणून तुला निवडाय दिली. जेवढं सांगितलं तेवढं काम कर, नाही तर काम नको करू. आम्हाला तोंडाला कवाला. हाय युट्यूब फॅमिली, कसे आहे तुम्ही सगळे? बरे आहे का? चांगले आहे का? टिकली माझी वर गेली. टिकली खाली गेली गामाने वर गेली टिकली माझी. हाय नमस्कार सगळ्यांना. चहा नाश्ता झाला का तुमचा? किती वाजले आता? 10:30. आता बघा आम्ही काय करतोय. ही मेथीची भाजी आणलेली आहे बघा. हे बघा ताजी ताजी आणली आता. शेतकरी चालला होता ते रस्त्यात भेटला. मग बाबा चालले होते दुकानात. बाबाला भेटला, बाबाने आला भाजी घेऊन. मग काय आणलं बाबांनी भाजी? काय काय आणलं दीदी? शेंगा. हे भुईमुगाच्या शेंगा वल्ल्या, या खायला.
त्या आवडतात का? कुणाला आवडत्या? आणि तांदळाचं हे या खायला. तांदळाचं हे शेवग्याची शेंग आणली, मेथीची भाजी, तांदूळाची भाजी, ताजी ताजी भाजी खायला या. आता आम्ही निवडायला लागलोय. आता आम्ही या निवडल्यावर हे भाजीला खायचंय. मी नाही खाणार. तू कशाला खाची? तू भाजीपाला कुठं खाते तेव्हा? तुला काय आवडतं? तुला काय आवडतं सांग? तू काय खाते ते सांग. ही पोरगी भाजीपाला खात नाही. हिला सांगा भाजीपाला खाल्ल्याने काय होतं. बॉडी बनती, ताकद येते, चांगलं असतं. ही पोरगी भाजी खात नाही. तू काय खाते सांग? तुला काय आवडतं? मला पोहे आणि आणि नूडल्स आणि आणि डोसा. देऊ का एक ठोसा मग हिला? आता बघा तिला काय आवडते. देऊ का एक ठोसा तिला पोरीला? या कशी आगाव पोरगी आहे बघा. आणि नुसतं सूप भात आवडतो. आणि काय आवडतं? नॉनव्हेज आवडतं. तुला काय काय आवडतं नॉनव्हेज मध्ये? आणि चिप्स पण. आणि नॉनव्हेज काय आवडतं? जेवण सांग. जेवणाचं सांग काय आवडतं ते. काय काय आवडतं सांग ना, बोल ना. नूडल्स. अरे ते नाही बाळा, ते नाश्त्याचं झालं. जेवण काय करते तू? तूप लावलेला परोठा खाती? भाजी चपाती खाती? काय खाती? नुसतं परोठा. इथं सांग ना, इथं बोल ना. नुसतं आपण व्हिडिओ काढतो, इथं बोलायचं. नुसतं त्यांनी परोठा. बघायला आलं पाहिजे आपला व्हिडिओ. नुसतं परोठा. तुम्ही आमच्यावर रागव आहे का? युट्यूब फॅमिली आमचे व्हिडिओ बघत नाही. आजी नातीचे व्हिडिओ बघा. लहान लेकरू आमचं आहे संग, बोलतं आजी संग. त्याला व्हिडिओ बघत जा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हा थोडस आणि बोलत जा. आता मी पायी पायी चालले. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा या आमच्या. कुठे चालली तू आता? पाणी प्यायला. पाणी प्यायला कुठे? नदीत चालली? कुठे चालली? पाणी प्यायला चालली बाई पोरगी. कुठे चालली पाणी प्यायला? नदी. नदी नदीचं पाणी प्यायल्यासारखं आहे का आता? आम्हाला पहिले नदीचं पाणी होतं प्यायला. माझं माहेर रानगर आहे, तर आम्ही नदीचं पाणी प्यायला होतं. आता नदीचं पाणी वापरतय का कोण प्यायला? आम्हाला तेवढ्या लांबच्या डगरीवरनं आणावं लागायचं पाणी. मी नदीचं हांड्या पाणी घेऊन तेवढं रांजण भरायचं. पहिले रांजण होते पाणी प्यायला. मग रांजण भरायचे तेवढे. दिदी ये लवकर. मी नदीचं पाणी पिणार. आणि मग ते रांजण भरून झाली ना, मग तिथंच नदीलाच पाणी आणायचं, प्यायचं. धुणं धुवायला नदीला, सगळं नदीलाच होतं. मस्त पवायचं. पण आता पवा येतंय का नाही काय माहिती. लई पवायचो आम्ही नदीला, लई पालच बिलच करायचा आमचा भाऊ. मग त्याला राखण गेलं की तिथं जिवंत मासे धरायचो. मग आम्ही मुऱ्या धरायचो, अशा खड्डा करायचा आणि खड्ड्याने मासे धरायचो. मग तिथंच आपलं तेल चटणी घेऊन जायची भाकरीवर. तिथंच चूल मांडायची 3 इटाची. मस्त फ्राय करायची मुऱ्या. मुऱ्या खाल्ल्या का तुम्ही? मुऱ्या अशा बारीक बारीक असतात बघा. काटा बिटा नसतो त्याला, काय नसतं. मस्त त्या गवारी सारख्या फ्राय करायची. कोणाला पाणी सुटायला लागले माझ्या आता. आता ते खायला भेटाना. आणि त्या अशा बारीक एवढ्या आंबळ्या असायच्या बघा. त्या आंबळ्याला मग काय करायचं, एक वाटी घ्यायची. वाटीला कपडा बांधायचा. असं धाराचं पाणी होतं, ते वाळू दिसायचे असं पाणी होतं तेव्हा नदीला. आता हे वाळू उपसून 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 खड्डे झाल्यात. आणि मग तिथं खड्डा पुरायचा, वाटी त्यात भाकरीचे तुकडे टाकायचे. अशा एवढ्या आंबळे यायचे बघा. त्या अशा दगडावर घासल्या की त्याचं खवलं बिलं निघायचं. पोटं फोडायची. मस्त गवारी सारख्या कडक तळायच्या. मस्त लय भारी लागायच्या. तुम्ही काय खाल्लंय आमच्यासारखं मासे? आम्ही लय मासे खाल्लेत. वांबत असल्यावर मोठ्या मोठ्या असायच्या अशा झाड. आमचा भाऊ तलवारीने आणायचा मारून मासे. मासे धरायला जायचा. पहाटे गेले ना, गॅसची बत्ती आठवते तुम्हाला? गॅसची बत्ती होती मोठी लट. त्याला ते मेंटल असायचं आतमध्ये लावलेला. आणि मग त्याच्या उजेडाने तो पहाट जायचं सकाळच्या पारी. आणि मग असे सगळं सगळं त्या वांबा चाललेल्या असायच्या. लय आमचा भाऊ ताजा ताजा आणायचा. त्याच्यानंतर आमचा मेवणा बोरीबेलला होता. मग त्याने जाळे घेतले. ते आमचं घराचं काम चाललं होतं, तिथले गवंडी यायचे. ते यायचे तर मग आम्ही काय केलं, आमचं मेवणं रोज मासे त्याकडे पाठवायचं. लय वांबा खाल्ल्या.
आता ते वाम खायला भेटना, आता इडूल इडूल भेटतात बारीक, काही उपयोगाचं नाही, त्याला मासच नसतं या, शेपटी नसते सपाट, आणि ते बी 400 आणि 500 रुपये किलो. तेव्हा किती महागायचं. आता नुसती चिलापी खावा, चिलापी भरपूर. माझ्या दीदीला चिलापी लय आवडते. हाय ना दीदी, तुला कोणता मासा आवडतो? वाम, चिलापी, चिलापी आणि हलवा आवडतो का? हलवा, हलवा मस्त असतो. परत पहाडी मासा एक छान असतो, तुपाट. चिलापी मासा आवडतो. तेव्हा तिला चिलापी आवडते, चिलापी खाती पोरगी, चिलापी खाणारी पोरगी. आणि बोल, तुला काय बोलायचंय का? झाली भाजी निवडून तुझी. अरे माईक लावलाय, बोल काहीतरी, व्हिडिओ काढतोय आपण. आता मी माझी भाजी निवडली तर झाली. आता मी खेळणार आहे. काय खेळणार आहे? कसं काय व्हिडिओ काढा बघा बरी, पोरगी काहीतरी बोलते का? बोलायला पाहिजे ना पोरीने. नको त्या टायमाला लई चरा चरा बोलती ही पोरगी, आणि व्हिडिओ काढायला लागलं की बोलत नाहीये. बघा, व्हिडिओ आवडला तर सांगा तुम्हाला कोणता मासा आवडतो, कमेंट करून सांगा. आमच्याकडे भरपूर मासे भेटतात, तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, आम्ही पाठवून देतो. कोणता मासा आवडतो सांगा कमेंट मध्ये. खाता का तुम्ही मासे काटे? हा, लय भारी असतो मासा खायला. त्या मटण पेक्षा मासा चांगला असतो हृदयासाठी. हृदयाचे डॉक्टर सांगतात तुम्ही मटण बिटन खाऊ नका, मटणात चरबी असती, माशामध्ये कॅल्शियम जास्त असं, मासा खावा, खायला सांगतात. माणूस भरपूर खातो. मी पण तेच खाणार. पोरगी काय बोलत नाहीये. आता मी व्हिडिओ इथंच थांबवते. नमस्कार युट्यूब फॅमिली, सपोर्ट द्या. व्हिडिओ पसंत झाला तर करा लाईक, काय कधी दे लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कोणता मासा आवडतो ते सांगा कमेंट करून मला. बाय.